भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी सब्जी मंडी असलेल्या बीटीबी मार्केट विरोधात आज जिल्ह्यातील शेतकरी व भाजी व्यापारी यांनी भंडारा नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढला आहे। यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देत चर्चा करण्यात आली आहे। 30 जुलै रोजी बीटीबी मार्केटची लीज समाप्त होत असून बीटीबी कंपनीला जागेची लीज वाढवून देण्यात येऊ नये। मार्केटमधील व्यापाऱ्यांचे गाळे आहेत त्याच व्यापाऱ्यांना देण्यात यावे। बीटीबी कंपनीवर शेतकरी व व्यापारी यांची फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी मोर्चात आणलेल्या रेड्याच्या पाठीवर नगर परिषद भंडारा, बीटीबी कंपनीसह विविध लोकप्रतिनिधी यांची नावे लिहिण्यात आली होती। नगर परिषद भंडारावरती जो रेडा तुमच्या शुद्ध शब्दामध्ये आहेत महोदय, आमच्याकडे गावरानी भाषेमध्ये त्याला हल्ल्या म्हणतात। हल्ल्याचा मोर्चा यासाठी नगर परिषदेवर आणलेला होता कारण हल्ल्या हा रेडा हा जाड कातडीचा आहे। नगर परिषदेचा प्रशासन हा जाड कातडीचा आहे। त्याला मदत करणारा इथला भंडाऱ्याचा आमदार काय नाव रे नरेंद्र भोंडेकर या ठिकाणी बंधाऱ्याचा म्हणजे त्याचं नाव काय कोणता बंधारा चेतन बंधाऱ्यावरून ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असा तुमचा बावणकर संजय कुंभलकर तत्कालीन नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशा माणसांनी आमच्या भंडाऱ्यामध्ये बीटीबी नावाची एक संस्था गेली 9 वर्ष त्यांनी आमच्याकडून शोषण केलं, आर्थिक शोषण झालं त्यांच्याकडून आणि त्या विरोधामध्ये सातत्यानं आम्ही त्यांच्यापासून पाठपुरावा केला। अवैध आणि नियमबाह्य वसुलीच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन होता। तो नियमबाह्य वसुली त्यांनी बंद केली आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत का। आमचा मुद्दा असा होता की फौजदारी गुन्हे दाखल झाल्यानंतर 30 तारखेला म्हणजे येणाऱ्या ह्या 30 तारखेला 30 जुलैला आमचा जो यांच्यासोबतचा म्हणजे बीटीबीचा आणि नगर परिषदेचा जो यांचा करारनामा झाला होता तो करारनामा संपत आहे। करारनामा संपल्यानंतर इथल्या आम्हाला जी माहिती मिळाली होती की नगर परिषदचा प्रशासन असं म्हणतो की 30 तारखेला आम्ही हा आपल्या ताब्यात घेतो आहोत। ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला बाहेर काढणार आहात का, हा पहिला खरा प्रश्न होता आणि म्हणून तो प्रश्न आम्ही विचारायला इथे आलो की 30च्या नंतर ही भाजी मंडी आहे यांचं म्हणणं आहे की नगर परिषदेची आहे। ही भाजी नगर परिषद मंडी भाजी नगर परिषदेची नाही आहे। जुन्या भाजी मंडीमध्ये अडथळा प्रचंड अडथळा होता जागेच्या अपुऱ्या जागेमुळं आणि ती स्थलांतरित केली गेली होती। जुन्या भाजी मंडीमध्ये जेवढे व्यावसायिक होते व्यापारी त्या व्यापाऱ्याचा कन्सेंट घेऊन एक विकासक माणूस तिथे पाहिजे डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून बंडू बारापात्रे नावाच्या या खोडकिड्याची नियुक्ती केली गेली होती। त्यांनी आम्हाला 10 बाय 10चा टिनाचा शेड असलेला 9 वर्षापूर्वी आमच्याकडून प्रति व्यापाऱ्याकडून प्रति दुकान हे 5 लाख रुपये घेऊन गेले। रोख 5 लाख रुपये घेतले। त्याचा इन कॅमेरा चौकशीमध्ये मागच्या 14/12/2023 मध्ये जी इन कॅमेरा नगर परिषद भंडाऱ्यांनी जी चौकशी केली त्यामध्ये आमच्या सर्व व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। आमची मुख्य मागणी ही आहे की आपल्या येणाऱ्या 30 तारखेला बीटीबीचा आणि असणाऱ्या इथल्या नगर परिषदेचा जो करारनामा संपुष्टात येत आहे त्यावेळेची 30 तारखेच्या नंतर आमची जी दुकान आहे ते सुरक्षित राहावी। गेली 9 वर्षापासून आम्ही 5 लाख रुपये देऊन आमच्या दुकानच्या व्यवसायामध्ये गाड्यामध्ये काम करतो, तो आमच्या नावानं करावा, त्याच्यावर टॅक्स लावावा आणि यानंतर कसलीही कोणाची दुकानदारी उभी न करता लिलाव प्रक्रिया न राबवता या पद्धतीनं आमच्या ज्यामध्ये जे व्यापारी तिथे काम करतात त्यांची महात्मा ज्योतिबा फुले नावाची एक आमची असोसिएशन आहे त्यांना ते द्यावी हे आम्ही चालवण्यामध्ये समर्थ आहोत। परंतु इथे असणारा भंडाऱ्याचा तो आमदार नरेंद्र भोंडेकर, इथे असणारा तो दलाल भगवान बावणकर, संजय कुंभलकर आणि त्यावेळेस त्याला सर्वात मदत करणारा विनू पसिनेजी माझे मित्र आहेत पण इथे मैत्री नाही आहे। इथं माझ्या बेंबीच्या डेटाचे प्रश्न आहे, माझ्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबाच्या कुटुंबाची ही लढाई आहे। तुम्हाला फक्त आंदोलन वाटत असेल, हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि म्हणून या लोकांचा एक षडयंत्र पूर्ण आहे। 9 वर्षापूर्वी या दलालांनी जो षडयंत्र करून ती भाजी मंडी त्या बंडू बारापात्रेच्या घशात घासली। यानंतर करारनामा संपल्यानंतर पुन्हा लिलाव प्रक्रिया आम्ही करू आणि एक गाडे लिलाव करून तुमच्या बापाची खेती आहे का आणि ही प्रक्रिया इथला असणारा आमदार परिणय फुकेजी तुम्हाला पण सांगतो आहे या प्रकरणामध्ये जर तुम्ही पडत असाल आणि आमच्या पोटावर लात मारून जर ही पुन्हा लिलाव प्रक्रिया जर सुरू करत असाल तर तुमच्या पोटावर लात मारा तुमच्या दरवाजावर आम्ही उभे राहून लक्षात घ्या 30च्या नंतर नाद नाही करायचा आमच्यासोबत।
भोंडेकर नरेंद्रजी, तुम्ही सुद्धा काही लोकांच्या समोर फक्त अर्थपूर्ण व्यवस्था करून कमवायला भरपूर आहेत, अख्खा भंडारा विकून खाल्लाय तुम्ही नगर परिषदेच्या नावानं। भाजी मंडीमध्ये जे शेतकरी बांधव आहेत, जे व्यापारी आहेत, जे भाजीचा व्यवसाय करतात, त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर हा इथला सर्व शेतकरी आणि शेतकऱ्याच्या बळावर आपला व्यवसाय करणारा इथला व्यापारी तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय लक्षात घ्यायचं, नाद नाही करायचं आमच्या व्यापाऱ्यासोबत, हे आमचं मागणं।